लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची भक्तिमय सांगता। परभणी शहरातील वसमत रोडवरील शिवराम नगर येथील हनुमान मंदिरात मागील 7 वर्षांपासून सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी सहस्र पारायण स्मृती सोहळ्याची यंदाही भक्तिमय वातावरणात सांगता झाली। 19 फेब्रुवारी रोजी हरिनाम सप्ताहाची सुरुवात हरिभक्त परायण श्री गोविंद पोंडे गुरुजी यांच्या कीर्तनानं झाली होती। या सप्ताहात विविध कीर्तनकारांनी ज्ञान, भक्ती आणि हरिनामाचा गजर घुमवला। आज गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज करंजीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या पवित्र सोहळ्याची भावपूर्ण सांगता करण्यात आली। या संपूर्ण सप्ताहाचे आयोजन मुरलीधर खुपसे व सुरेखा खुपसे यांच्या वतीने करण्यात आले होते। सप्ताह संगतेनिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। भक्तिमय वातावरणात हरिनामाच्या जयघोषाने सप्ताहाची सांगता झाली। समाजाला काय गरज आहे त्याचं कारण आहे संतांचे विचार हे माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतील यात आश्चर्य नाही, तर संतांचे विचार हे माणसाला देव बनवतील एवढी ताकद संतांच्या विचारामध्ये आहे। म्हणून संतांच्या विचाराची समाजाला गरज आहे, ज्ञानेश्वरीच्या पारायणाची समाजाला गरज आहे, तुकाराम महाराजांच्या विचाराची समाजाला गरज। आता हे संतांच्या विचाराचे संस्कार ही जी तरुण पिढी वाम मार्गाला चाललेली आहे ती जाऊ नये त्याच्यासाठीच्या कार्यक्रमांचं आयोजन। त्याला कारण स्वतः आई वडील जबाबदार आहेत, त्यांनी संस्कार देणं हे लहानपणापासून त्यांचं कर्तव्य। काहीच नाही, आनंद वाटला। इथली लोक खूप चांगली आहेत, ती परंपरा जपत आहेत। त्यांनी आतापर्यंत अनेक ज्ञानेश्वरीची शेकडो पारायण केलेली आहेत। काही मंडळी अशी आहेत त्यांनी ज्ञानेश्वरीची 1200 पारायण केलेली आहेत आणि अशा या उत्सवामध्ये आपल्यासारख्यालाही अवगाहन करण्याची संधी प्राप्त होते। आम्ही आमचं भाग्य समजतो। रामकृष्ण। ही व्यवस्था त्याच्यासाठीच आहे ना, जुन्यांचा नवीनांचा पुढाकार आणि जुन्यांचं मार्गदर्शन या मध्यातूनच हा कार्यक्रम चालू आहे आणि या निमित्तानंच समाज हा सुसंस्कारित व्हावा, नवीन तरुण पिढी ही इकडे वळावी यावी आणि हे जी त्यांनी आतापर्यंत परंपरा चालू ठेवलेली तीच परंपरा पुढच्या पिढीकडे सुपूर्त करण्यासाठी यांचा हा एवढा सगळा अट्टहास चाललेला। खुपसे पाटलांच्या कार्याला शुभेच्छा द्या। हो, त्यांना मनापासून शुभेच्छा। त्यांना शुभेच्छा द्यावा एवढा मी काही मोठा नाही, त्यांचं काम माझ्या शुभेच्छांपेक्षा खूप मोठं आहे। रामकृष्ण।